हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो मस्त आज संध्याकाळचा मी व्हिडिओला चालू केलाय. सो मस्त संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि मी आत्ता व्हिडिओ चालू केला आहे. आणि मुद्रा आमची झाडांना पाणी घालते. हा संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त चहा पाणी झालाय. आता मी बसली आहे आमच्या छोट्याशा बाल्कनीमध्ये, आमच्या गार्डन मध्ये. सो ही बघा, ही आहे चहाची पात, छान वाढलेली आहे चहाची पात बघा. सो आतापर्यंत आम्ही चहाची पात बाहेरूनच विकत आणायचो, कारण श्रेयसला मोस्टली चहाची पात चहामध्ये लागते. कारण आणि आता पावसाळा आहे. ए बाबू ते बंद नाही करायचं, आपण अडकणार आपण. हा थोडस एकदम थोडस. सो श्रेयसचं एकदम फेवरेट आहे लेमन ग्रास. त्याला चहामध्ये घालून, हा डॅडीला आवडतं ना लेमन ग्रास, आणि मुद्राला पण आवडतं चहामध्ये टाकून. सो मी इथे कट करून घेते. सो हे मी जमा करून घेते, अजून भरपूर आहे तर थोडंसं मी कट करून घेते आहे. सो अशा पद्धतीने मस्त ब्लॉगला आजची सुरुवात झालेली आहे. आणि आज थोडा पाऊस पडतो आहे. सो आज मी रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे, जे तुम्हाला मी दाखवेनच. सो मी काय बनवते आहे ते तुम्हाला जेव्हा मी जेवण बनवेन तेव्हा समजेलच. एवढी जमा झाली आहे चहाची पात. सो मस्त आठवडाभर तरी घरच्या चहाच्या पातीची चहा बनवून प्यायची आहे. सोबतच हे बघा एवढं कट केलंय म्हणजे ते अजून वाढेल आता. आणि सोबतच मस्त हळदीची पानं सुद्धा आलेली आहे. तर आता मी आले आहे रात्रीच्या जेवणाची तयारी करायला. सो आज मी बनवते आहे स्पेशली कुदाची पिठी, जी कोकणामध्ये आवर्जून बनवली जाते आणि पावसामध्ये हा मेनू ठरलेलाच असतो. सो मस्त कुदाची पिठी बनवते. सो विचार केला तुम्हाला दाखवूया की मी कशी बनवते. सो मी इथे कुदाचं पीठ घेतलं, ज्याच्यामध्ये पाणी टाकून मी छान कालवून घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत यासाठी. सो इथे आता मी फोडणी तयार करते. थोडंसं मी तेल घातलं आहे, ज्याच्यामध्ये मी आता ऍड करते आहे हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी. सो साधीच जी आपली फोडणी असते तीच द्यायची आहे. पण मी इथे बनवते आहे मिरचीवर कुदाची पिठी. सो मी ह्याच्यामध्ये मिरची ऍड करणार, थोडासा कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा. ही कुदाची पिठी टेस्टी तर असतेच पण पौष्टिक सुद्धा असते आणि ॲज अ सूप म्हणून सुद्धा आपण पिऊ शकतो. सो हे बघा थोडंसं अजून मी जास्त पाणी घालते, कारण ती शिजल्यावर जास्त थिक होते. आणि सोबतच कोकम. सो हे बघा फोडणी रेडी झालेली आहे आणि कुदाचं जे पाणी आहे ते सुद्धा रेडी झालंय. त्याच्यामध्ये मी मीठ आणि हळद थोडंसं घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आहे ते मी एकत्र करून घेणार आहे आणि मस्त 5 मिनिटं हे सगळं उकळवून घेणार आहे. आणि कोकणकर म्हटल्यावर खोबरं तर पाहिजेच, त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं ऍड केलं. आता हे 5 मिनिटं छान उकळू द्यायची आहे आणि मस्त गरम गरम भाताबरोबर, आणि खास करून जर पाऊस असेल तर ही पिठी खाण्याची मजाच वेगळी आहे. सो मस्त आजचा डिनर रेडी झाला आहे. कुदाची पिठी, बाजूला मी कुकर लावलाय. तर असा आहे आजचा रात्रीच्या जेवणाचा मेनू. आज आहे डे 2 आणि आता मी निघाले मुद्राला स्कूलला सोडायला. त्यानंतर आता मी चालली आहे, माझं कुरिअर आहे मुद्राईचं, जे मला पार्सल करायचं आहे. सो मस्त पाऊस सुद्धा सुरू झालाय आणि ह्या पावसामध्ये मला जाणं गरजेचं होतं, कारण उद्या मला वेळ नाही आहे. त्यामुळे आत्ता मी चालली आहे पोस्ट ऑफिसमध्ये. आणि आज माझं एवढं लक चांगलं होतं की लगेच माझं काम झालं. मंडळी, जसं की मगाशी मी तुम्हाला म्हणाले की काल नंतर डायरेक्टली मी आज ब्लॉग बनवते आहे. आज आहे नेक्स्ट डे आणि बाहेरची सगळी कामं आवरून आता मी आलेली आहे घरी. सो आता दुपारचं जेवण माझं बनवायचं आहे, अर्धी तयारी झालेली आहे. आणि कालच आई आणि बाबा आले गावावरून. सो गावावरून आले म्हणजे काही ना काहीतरी स्पेशल तिकडच्या भाज्या ह्या आणतातच. सो आता आणलेला आहे अळू, जे की आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतं. सो आज मी अळूचं फतफतं कसं बनवते आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. अगदी फास्ट दाखवणार आहे, कारण ऑलरेडी मी 26 रेसिपी आहे ती शॉर्ट्समध्ये आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. पण जे आता नवीन लोक आहेत, ज्यांना माहिती नाहीये किंवा ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला दाखवते आहे की मी अळूचं फतफतं कसं बनवते. काही जण त्याला अळूची भाजी म्हणतात, तर आमच्याकडे म्हणजेच कोकणामध्ये अळूचं फतफतं म्हटलं जातं. अगदी टेस्टी लागतं, हेल्दी सुद्धा असतं. सो ते कशा प्रकारे मी बनवते ते तुम्हाला आता दाखवणार आहे. चला तर मी कुकर लावून गेलेले. हे आहे अळूचं
पानं जी काल रात्रीच कापून ठेवलेली होती, आज सकाळी ती स्वच्छ धुतली आणि ती ह्या कुकरमध्ये घातली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी घातलेले आहे भिजवलेले शेंगदाणे आणि जे फणसाच्या आठळ्या असतात त्या सुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही ऍड केलेल्या आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये काय काय घालू शकतो. काही जण काळे वाटाणे घालतात, बरोबर चवळीचे दाणे किंवा स्वीटकॉर्न सुद्धा ह्याच्यामध्ये घातले जातात, म्हणजे कणस. सो अशा पद्धतीने ह्याला मी 7 ते 8 शिट्ट्या काढून आता हे अळू असं झालेलं आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे ते म्हणजे ह्याच्यामध्ये वाटण ऍड करायचं आहे. सो वाटण मी कसं बनवते, त्याच्यामध्ये काय काय ऍड केलंय ते दाखवते. पण त्याआधी सांगते की ह्या अळूमध्ये कोणत्याही गोष्टी ऍड केलेल्या नाही आहेत. फक्त ह्या बघा, हे आठळ्या आणि हे शेंगदाणे घालून हे अळू चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट प्रोसेस आहे ते म्हणजे हे वाटण. सो वाटणाची तयारी मी इथे केलेली आहे. याच्यामध्ये मी घेतलंय ओलं खोबरं, 4-5 मिरी, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, जे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. आलं आणि लसूण घातलंय आणि जिरं घातलं आहे. ह्याची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. What's wrong? Something isn't right. I feel I belong in the light. Passion is gone. तो अळूसाठीचं वाटण आहे ते रेडी झालंय. आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये हे सगळं अळू घालून त्याच्यामध्ये आता ही कोकमा मी ऍड करते. त्याचबरोबर जे बारीक वाटलेलं वाटण होतं ते सुद्धा आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते. सो वाटण आहे ते आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर ह्याच्यामध्ये मी आता वाटण घातलंय. त्याचबरोबर आता सगळे जे मसाले आहेत ते मी ह्याच्यामध्ये ऍड करते. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी ह्याच्यामध्ये ऍड केला आहे आपला मालवणी मसाला. पण ज्यांना फक्त मिरचीवरच अळू आवडत असेल त्यांनी मसाला नाही ऍड केला तरी सुद्धा चालेल, फक्त जास्त प्रमाणात मिरच्या टाकायच्या. आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ टाकलाय, म्हणजे अळूला छान चव येते. सो आता हे सगळं व्यवस्थित एकजीव केलं आणि मस्त उकळी येईपर्यंत ह्याला शिजवायचं. तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त अळू आहे ते छान शिजलेलं आहे, छान उकळी आली आहे आणि आता हे खायला रेडी आहे. सो अशा पद्धतीने मी हे अळू बनवते. सो अळू तर रेडी झालंय आणि जेवणाची वेळ सुद्धा झालेली, त्यामुळे मस्त मी श्रेयससाठी जेवण रेडी केलंय आणि आता दोघंही आम्ही मस्त अळू एन्जॉय करणार आहोत. सो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग मी इथे संपवते आहे आणि श्रेयसने सुद्धा मला सांगितलं की अळू खूप छान झालेलं. सो मी सुद्धा आता जेवायला बसते आणि एन्जॉय करते अळू. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत.